नमस्कार, सुहाणेच किचनमध्ये आपले स्वागत आहे। देवाच्या मूर्त्या तसेच तांब्याची भांडी झटपट कशी साफ करता येतील त्यासाठी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने एक मिश्रण तयार करणार आहोत। तर इथे तुम्ही पाहताय गणपतीची मूर्ती आहे, तर त्या मूर्तीला थोडासा काळपटपणा आलेला आहे। तर काय होते, दिवसभर दिवा चालू असतो, तसेच हळद, कुंकू आणि गंध सुद्धा आपण मूर्त्यांना लावतो, त्याने मूर्त्या थोड्याशा कालसट होतात आणि बारीक नक्षी असते मूर्त्यांना, त्या मूर्त्यांमध्ये हळद, कुंकू, गंध हा घुसला जातो आणि त्यामध्ये बसून राहतो। तर त्यासाठी एक साधे आणि सोपे मिश्रण आज आपण तयार करणार आहोत। तर इथे मी एका तांब्यावरती मिश्रण घालून घेतले आहे आणि ते लगेचच रिझल्ट दिसत आहे तुम्हाला। तर इथे मी अजिबात व्हिडिओ स्किप वगैरे केलेला नाही आहे। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर इथे मी देवाची भांडी घेतली आहेत आणि देवाच्या मूर्त्या सुद्धा घेतल्या आहेत। तर या मूर्त्या आपण पहिल्या मी काही स्वच्छ वगैरे करून घेतल्या नाही आहेत, जशा आहेत तशाच आहेत या मूर्त्या, म्हणजे गंध आणि हळद कुंकू लावलेला। तर इथे पाहताय तुम्ही हा तांब्या आहे तो सुद्धा कालसटलेला आहे, पाण्याचे भांडे आहेत ते सुद्धा थोडेसे कालसटलेले आहे। तर आता आपण काय करायचं आहे, तर लगेचच मिश्रण तयार करायचे आहे। तर त्यासाठी एका वाटीमध्ये 1 चम्मचभर मीठ घेतले आहे, 1 चम्मचभर हळद घेतली आहे आणि 1 चम्मचभर दही घेतले आहे। तर दही कोणते घ्यायचे, जे आंबट दही असेल ते इथे वापरायचे आहे। आता दही थोडेसे घट्ट आहे, त्यामुळे इथे मी थोडेसे पाणी घालून घेते, पाव वाटीभर, आणि हे व्यवस्थित मिश्रण आपले एकजीव करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। खरंच हे मिश्रण एवढे इफेक्टिव्ह आहे ना, तर तांब्याची भांडी आणि पितलाची भांडी सुद्धा या मिश्रणाने साफ होतात। तर एकदा नक्की तुम्ही करून पहा। तर हे आपले मिश्रण तयार झालेले आहे। आता एका प्लेटमध्ये तामानामध्ये इथे मी 2 मूर्त्या घेतल्या आहेत आणि त्यावरती हे मिश्रण घालून घेते। थोडे थोडे मिश्रण घालून घ्यायचे अशा पद्धतीने, आणि मिश्रण घातल्यानंतर काय करायचे, तर हातामध्ये मूर्ती घ्यायची आणि हे व्यवस्थित चोळून घ्यायचे, अशा पद्धतीने घासून घ्यायचे हे। तर इथे पाहताय तुम्ही अजिबात आपण यामध्ये लिंबू किंवा पितांबरीचा वापर न करता हे मिश्रण तयार केलेले आहे। खूपच याचा रिझल्ट आहे आणि तुमच्या समोरच मी रिझल्ट दाखवणार आहे, अजिबात इथे मी व्हिडिओ स्किप वगैरे केलेला नाही आहे। तर अगदी बारीक नक्षीदार आपली ज्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा या मूर्त्या व्यवस्थित अशा साफ होतात। तर हळद, कुंकू आणि गंध लावल्यानंतर त्या मूर्त्यांमध्ये बसला जातो, तर तो सुद्धा निघला जातो अशा पद्धतीने। अगदी बारीक असेल तर व्यवस्थित अशा पद्धतीने हाताने घासून घ्यायचं, म्हणजे तो व्यवस्थित असा निघला जातो आणि कालसटपणा सुद्धा निघला जातो। तर अशा पद्धतीने तुम्ही हे मिश्रण घरी करून पहा, आणि घरी केल्यानंतर अशा पद्धतीने मूर्त्या सुद्धा साफ करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेलच की हे मिश्रण किती इफेक्टिव्ह आहे ते। तर व्यवस्थित मूर्त्या इथे मी घासून घेतल्या आहेत, म्हणजे मूर्त्यांना व्यवस्थित असं हे मिश्रण लावून घेतले आहे। मूर्त्यांना मिश्रण लावल्यानंतर जे पाण्याचे भांडे आहे त्याला सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवते, मिश्रण लावून घेतले आहे आणि मिश्रण लावल्यानंतर थोडेसे वरून चोळून घ्यायचे अशा पद्धतीने बोटाने, आणि लगेचच
जो काळपटपणा आहे तो निघालेला आहे भांड्याचा। तर यावरती मी कापड घेतले आहे आणि कापडाने तुम्हाला हे दाखवत आहे। कापडाने इथे मी पुसून घेतले आहे, ते पाहताय तुम्ही। अजिबात इथे मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे। तर कापडाने पुसून घेतल्यानंतर व्यवस्थित असं हे दिसत आहे, क्लीन झालेले आहे। तर आता आपण इथे एक तांब्या घेतला आहे आणि तांब्यावरती अर्धा चम्मचभर मिश्रण घालून घेते। मिश्रण घालून घेतल्यानंतर इथे मी बोटानेच व्यवस्थित असे हे मिश्रण लावून घेत आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचे। जास्त घासायची सुद्धा गरज लागत नाही। हे मिश्रण लावल्यानंतर अगदी लगेचच रिझल्ट तुमच्या समोर दिसत आहे। अजिबात इथे मी व्हिडिओ स्किप वगैरे काहीच केलेला नाही आहे। इथे पाहताय तुम्ही, अगदी मस्त आणि चकचकीत आपला हा तांब्या दिसत आहे। इथे पाहताय तुम्ही। तर इथे एका कापडाने मी हे पुसून घेत आहे। तर पाहताय बाजूच्या भागाने कालसडलेला आहे आणि इथे व्यवस्थित असा हा साफ झालेला आहे तांब्या। तर हे मिश्रण आहे ते अगदी घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने तयार होते। 3च साहित्य लागतात आणि ते सुद्धा घरच्या घरी असतात। त्यामुळे जेव्हा आपल्याला देवाची भांडी किंवा तांब्याची भांडी तसेच पितलेची भांडी साफ करायची असतात, तेव्हा हे मिश्रण एकदा नक्की तुम्ही करून पहा आणि या मिश्रणाने देवाची भांडी किंवा देवाच्या मूर्त्या साफ करून पहा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा। खरंच या मूर्त्या व्यवस्थित अशा ह्या क्लीन झालेल्या आहेत, साफ झालेल्या आहेत। तर या मूर्त्यांवरती अजिबात इथे कालसडलेलं नाही आहे। मगाशी जेव्हा आपण साफ करायच्या अगोदरच्या मूर्त्या आणि आत्ताच्या मूर्त्या यामध्ये खूपच फरक आहे। तर व्यवस्थित अशा स्वच्छ करून घ्यायच्या मूर्त्या। तर मूर्त्या स्वच्छ करून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये इथे मी सर्व मूर्त्या घालून घेत आहे आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर इथे पाहताय तुम्ही मस्त अशा आपल्या मूर्त्या दिसत आहेत, चमकत आहेत आणि इथे भांडीसुद्धा व्यवस्थित अशी साफ झालेली आहेत। अजिबात तुमचा विश्वास बसणार नाही की या मिश्रणाने आपली ही भांडी आणि मूर्त्या स्वच्छ झालेल्या आहेत, साफ झालेल्या आहेत। तर इथे तामानामध्ये सर्व मूर्त्या ठेवून घेते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।